नमस्कार, माझे नाव कुमारी अनुष्का रोहिणी तानाजी शिंगाडे, राहणार कडबनवाडी शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्राची रहिवासी असून मी भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे। आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एक आदर्श या विषयावर बोलणार आहे। मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी, गाजवल्या तिने दिशादाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म इसवी सन 1725 मध्ये भारतातील चोंडी या गावी झाला। एका सामान्य घरात जन्माला आल्या असतील तरी असामान्य कर्तृत्वामुळे त्या इतिहासात अमर झाल्या। इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या गायल्या गाथा, इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या गायल्या गाथा, अशी होळकरांची सून पुण्यश्लोक अहिल्यामाता, अशी होळकरांची सून पुण्यश्लोक अहिल्यामाता। त्यांच्या विवेक बुद्धीमुळे आणि धाडसामुळे त्या केवळ होळकर घराण्याच्या राणीच नव्हत्या, तर भारतातील लोकांसाठी एक आदर्श राज्यकर्त्या होत्या। त्यांचे पती खंडेराव होळकर एका युद्धामध्ये वीरमरण पावले आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी राज्यकारभार हाती घेतला। त्या काळी स्त्रियांना राज्यकारणात जास्त संधी मिळत नव्हती, पण अहिल्याबाईंनी आपले राज्य अतिशय कुशलतेने व न्यायाने सांभाळले। त्यांचा कारभार म्हणजे पारदर्शक, लोकभिमुख आणि सर्व समाजसेवक होता। मंदिर उभारणे, त्याचप्रमाणे शेतींच्या सुधारणा अशा अनेक कामांवर त्यांनी भर दिला। स्त्रियांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या। स्त्री शिक्षण, सुरक्षा, आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला। त्या स्वतः न्यायनिवाडा करत, लोकांशी संवाद साधत अशा या थोर, धार्मिक, दानशूर, दूरदृष्टी असलेल्या राणीला आपण पुण्यश्लोक का बरं म्हणतो, हे तिच्या कार्यावरून स्पष्ट होते। अहिल्यादेवी होळकर माझ्यासाठी एक आदर्श राणी आहे। त्यांच्या राज्यकारभारात, समाजकार्यात व धार्मिक कार्यात केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी आहे। सुशासन व न्यायप्रियता। अहिल्याबाई होळकर अत्यंत न्यायनिष्ठा व पारदर्शक शासन चालवणाऱ्या राणी होत्या। त्या लोकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेत असत। प्रजावात्सल्यता, जनतेसाठी माते समान वागणूक। अहिल्याबाईंनी सर्व लोकांना आपल्या कुटुंबाचे भाग समजले होते आणि संकटकाळी त्यांना धनधान्य व अशा अनेक मदती पुरवत असत। धर्मप्रेम। अहिल्याबाईंनी सर्वच धर्मांचा खूप जास्त सन्मान केला। कामगार आणि विकासाची कामे। अहिल्याबाई एक चतुर अशा अर्थशास्त्रज्ञ होत्या। त्यांनी शेती, व्यवसाय, सिंचन अशा अनेक कामांवर भर दिला। सिंचनासाठी त्यांनी विहिरी, तलाव अशा अनेक कामांचे बांधण केले। त्याचप्रमाणे सातबारांचा निर्माण केला व शेतकऱ्यांचा शेतसार माफ केला। स्त्रियांचा सन्मान केला व राज्यकारभारात त्यांना सामील करून घेतले। त्याचप्रमाणे अहिल्याबाई अत्यंत नम्रतापूर्वक जीवन व्यतीत करत होत्या। त्यांनी कधीही ऐशो आरामाचा मार्ग स्वीकारला नाही व स्वतःला जनतेची सेविका म्हणून नेहमी काम करत राहिल्या। अहिल्याबाई होळकर केवळ एक यशस्वी राणी नव्हे, तर आदर्श प्रशासक, धर्मप्रेमी व स्वावलंबी महिलांचा आदर्श होत्या। त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राजमाता ही उपाधी गौरवण्यात आली होती। म्हणूनच म्हणावेसे वाटते, एक आदर्श रणरागिणी तू, पुण्यश्लोकी तू, जपलास वारसा शिवरायांचा, जपलास वारसा शिवरायांचा, उतरुनी रणांगणी दाखविलेस शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाची, उतरुनी रणांगणी दाखवलेस शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाची, न्याय रूपी पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा, राग तुला अन्यायाचा। अहिल्यादेवी होळकर अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा, अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा। अशा या कर्तृत्वान राजमातेस 300व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। धन्यवाद।